रामकृष्ण हरी मंडळी, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ असं सांगणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातल्या ह्या ओळी आहेत। आणि या संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये, वारकऱ्यांच्या या संपूर्ण परंपरेमध्ये कुठलाही भेद हा आपल्याला नकोय आणि सगळेजण आपण एकच आहोत, सर्वजण एकच आहोत असं सांगणारे जगद्गुरू संत तुकोबाराय यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सध्या आपण आहोत। माझ्यासोबत काही माऊली आहेत, वारकरी आहेत। मला सांगा की तुमची ही कितवी वारी आहे आणि कशा पद्धतीचा अनुभव तुम्हाला या संपूर्ण वारीच्या या प्रवासात येतोय? रामकृष्ण हरी, जय श्री महाकाल। मी बोलते की नराकड्याची महामंडलेश्वर श्री श्री 1008 डॉक्टर दीपाताई नंदगिरी। खूप छान अनुभव आहेत। संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये आम्ही 2 वर्ष झालं पायी दिंडी करतो। खूप छान अनुभव आहेत। आज त्याच्यामध्ये पहिलं रिंगण झालं। खूप छान अनुभव आहेत आम्हाला। पण ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा आलात त्यावेळेस कशा पद्धतीने तुम्हाला हे केलं गेलं, लवकर स्वीकारलं गेलं, ती काय कहाणी होती? नाही, स्वीकारलं नाही आम्हाला। पहिल्यांदा आम्हाला दिंडी रथाच्या पुढे 6 नंबर दिंडी आहे, त्यामधून आम्हाला हाकलून दिलं पहिल्यांदा। तुम्ही यायचं नाही म्हणले आमच्यामध्ये। मग आम्ही चालत होतो। हो बाबा, आमची जरा कुजबूज झाली, बाबा आम्हाला रथामध्ये आम्हाला दिंडीमध्ये घेतलं नाही, आता कुठं राहायचं, कसं चालायचं, आता आमच्या बॅगा वगैरे आहेत कुठे ठेवायच्या। मग ते संत रोहिदास महाराजांच्या दिंडीमध्ये रथापुढे 13 नंबर आहेत, शंकर महाराज गवळी म्हणून ते प्रमुख आहेत तिथं। त्यांनी आमचं ऐकलं आणि त्यांनी म्हणले की माऊली आमच्याबरोबर चला, तुम्हाला काय त्रास होणार नाही, चला आमच्याबरोबर। तेव्हापासून आम्ही त्यांच्याबरोबर वारी करतो। या दिंडीच्या अगोदर आम्हाला त्यांनी फोन करून बोलतात की हो बा माई आमच्याबरोबरच या तुम्ही, आणि आपलीच दिंडी आहे म्हणून आम्ही आनंदाने त्यांच्यामध्ये सामील होतो। एकीकडे तुम्हाला सुरुवातीचा हा कटू अनुभव आला, मात्र आता मधला काळ गेला, 1-1.5 वर्ष उलटलेला आहे। आता वारकरी कसे वागतात, तुमचा काय अनुभव आहे त्यांच्याबद्दल? आता म्हणजे पहिलं जरा वेगळं वागत होते, पण आता सगळे असं की आपले आहेत असं आम्हाला पण वाटतं। आणि हे दुसरे जे वारकरी आहेत की त्यांना बी ओळख झाली ना आमची की हे वारीला येतात, त्यामुळे सगळे समान वागतात। आमचं जे स्त्री पुरुष असतात तसेच आम्हाला पण वागतात। सुरुवातीला तृतीयपंथीय म्हणून हिनवलं गेलं किंवा काही त्या गोष्टी बोलल्या गेल्या, जे झालं ते झालं, पण आता जे अनुभव तुम्हाला येतात, तुम्हाला माऊली म्हणून संबोधलं जातं, कसं वाटतंय? असं वाटतं की आनंद आहे, हा आनंद कुठेच भेटणार नाही। तुम्ही पैसे जरी दिले कुठे की आता आम्हाला हा आनंद पाहिजे, तर हा आनंद भेटणार नाही। हा वारीचा जो सोहळा आहे, हा सोहळा पुन्हा होणार नाही, वर्षातून एकदाच होतो। हे रिंगण पण वर्षातून एकदाच होतं। इतका आनंद वाटतो की हा आनंद पैसे देऊन पण भेटत नाही। तुमच्या डोक्यावर आता तुळशी वृंदावन दिसतंय, दिवसभर तुमचा कशा पद्धतीचा कार्यक्रम असतो वारीमध्ये, काय काय करता? म्हणजे सकाळी काकडा होतो, पुन्हा मधलं भजन होतं, दिवस मावळला की हरिपाठ होतो। मग हे असं रोज 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 असंच असतं वारीतलं। आणि कितवी वारी तुमची? ही दुसरी वारी इकडली। पुढच्या वर्षी येणार? हां, पुढच्या नक्कीच। तर आपण पाहतो की अशा पद्धतीच्या जी संत परंपरा आपल्याला लाभलेली आहे, ज्या संपूर्ण संतांनी, तुकोबा असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, यांनी जो संदेश मराठी जनांना दिलेला आहे, आपल्या सगळ्यांना दिलेला आहे की कुठल्याही समाजामध्ये कुठलाही लिंगभेद असेल, जातीभेद असेल, धर्मभेद असेल, कुठलाही पाळू नका, ही इतकी उदात्त शिकवण हजारो वर्षांपूर्वी आपल्या संपूर्ण समाजाला दिली आणि त्याचं कुठंतरी आता पालन होताना आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। कॅमेरामन सागरसह श्रीकांत घुले, झी मीडिया, बेलवाडी।